नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा भाग हा 14वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे सावरकर गट. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की सावरकर आता मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि पुढील शिक्षणासाठी आता त्यांना पुण्याला यायचं होतं. त्यानुसार 1902च्या जानेवारी महिन्यात पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सावरकर दाखल झाले. त्याआधी एक घटना घडलेली आहे. 1901 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांचं निधन झालं होतं. 19व्या शतकाअखेरीस पुणे भारताच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेला होता. त्या काळी पुणे हे महाराष्ट्राचे हृदय होते आणि ऐतिहासिक महत्वाच्या विभूती निर्माण करणे ही फर्ग्युसन महाविद्यालयाची परंपरा होती. अशी उज्ज्वल परंपरा असलेल्या महाविद्यालयामध्ये आता सावरकर दाखल झालेले आहेत. महाराष्ट्रातील ध्येयवादांचे उगमस्थान असलेल्या अशा त्या महाविद्यालयात प्रवेश करताक्षणीच तेथे क्रांतिकारक तत्वांचे बीजारोपण करण्याचे कार्य सावरकरांनी सुरू केलेलं आहे. प्रभावसंपन्न व ध्येयप्रेरित अशा तरुण सावरकरांनी महाविद्यालयामध्ये सहजच आपली छाप बसवलेली होती. आणि श्रोते हो, सावरकरांचं जे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे ना, त्या व्यक्तिमत्वाचा परिणाम त्यांच्याबरोबर इतर जे विद्यार्थी अभ्यास करत होते, त्यांच्या जीवनावरती सुद्धा घडलेला आहे. मस्तक आणि हृदय म्हणजेच बुद्धी आणि मन या दोघांची या दोघांच्या विशाल गुणांची मोठी देणगी सावरकरांना लाभलेली होती. विपुल वाचन, अभिजात लेखन आणि प्रतिभाशाली वक्तृत्व यांची देणगी बरोबर घेऊन सावरकरांनी पुण्यामध्ये पदार्पण केलेलं होतं. आणि या सगळ्या गुणांमध्ये त्यांची बरोबरी करू शकेल असा विद्यार्थी मिळणं विरळाच होतं मंडळी. अभिजात, ऐतिहासिक नि राजकीय वाङ्मयाच्या अभ्यासामध्ये त्यांनी पुष्कळच प्रगती केलेली होती. त्यांची काही एकांतिक राजकीय मतं प्राध्यापकांना आवडायची नाहीत. पण त्यांचा हा जो काही व्यासंग आहे ना, त्या व्यासंगाबद्दल मात्र त्यांचं कौतुक या प्राध्यापकांना वाटायचं. सावरकर हे महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होते. त्यामुळे त्यांचा एक फायदा काय झाला होता? तर आपल्याबरोबर इतर जे विद्यार्थी आहेत, त्यांची मनं आणि त्यांची मतं अजमावून पाहायची. त्यांचा विश्वास संपादन करायचा. ही गोष्ट त्यांना सोपी झालेली होती, सुलभ झालेली होती. आणि ह्याचा इष्ट परिणाम काय झालेला आहे श्रोते हो? तर अल्पावधीतच एक सावरकर गट स्थापन झाला. या गटातील तरुण मंडळींनी भोजन मंडळापासून वाचनालयापर्यंत महाविद्यालयातील सर्व संस्थांची खाती ताब्यात घेतली. आणि हा सावरकर गट कसा होता? अतिशय अभ्यासू होता, पण तितकाच बंडखोर पण होता. भविष्यातली आकांक्षा मनामध्ये बाळगणारा होता आणि सगळ्यांना नेहमी मदत करण्यासाठी सिद्ध असा हा सावरकरांचा देशभक्तांचा गट होता. आणि मग शेवटी काय झालं? 1902 मध्येच या गटाचं रूपांतर 1902 मध्येच फर्ग्युसन महाविद्यालयात मित्रमेळ्याच्या शाखेची स्थापना झाली. आणि त्याच्यामध्ये हे सगळे सदस्य सहभागी झाले. कोण कोण सदस्य सहभागी झाले? अतिशय ज्याला आपण प्रसिद्ध असे म्हणतो, असे सदस्य सहभागी झाले. म्हणजे पुढील आयुष्यामध्ये जे अतिशय नावाजलेले म्हणून आकाराला आलेले आहेत, अशी व्यक्तिमत्व या मित्रमेळाची सदस्य बनलेली होती. श्रीकृष्ण परांजपे म्हणजे काळकर्ते शिम परांजपे यांचा मुलगा, एच.बी. भिडे, काका कालेलकर, दत्तोपंत तडखरकर, टिळकांचे चिरंजीव म्हणजे टिळकांचा मुलगा विश्वनाथ टिळक, अंत्रोलीकर,
मोहोळकर, रिसबूड, सोलापूरचे रानडे, जुन्नरचे जोगळेकर, अथानी, ओक, गोडबोले, दाजी गणेश आपटे आणि थत्ते हे मित्रमेळ्याचे सुरुवातीचे सदस्य होते. म्हणजे श्रोते हो, एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, की तिळभांडेश्वराच्या चिंचोळ्या बोळामध्ये जी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन झालेली आहे, तिने अगदी फार अल्प काळामध्येच मोठी झेप घेऊन आपलं अधिक व्यापक स्वरूप धारण केलेलं आहे. हे सर्व सदस्य चतुःशृंगीच्या जवळील टेकडीवर किंवा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मागील टेकडीवरती एकत्र जमायचे. आता वसतिगृहाबाहेर जे विद्यार्थी राहत होते, त्यांनी सुद्धा काय केलं? तर आपापल्या भागामध्ये मित्रमेळ्याच्या शाखा सुरू केल्या आणि डेक्कन महाविद्यालयामध्ये त्यावेळेला श्रोते हो, ज्युनियर बी.ए. करता करता एल.एल.बी.चा अभ्यास करण्याची सुद्धा परवानगी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होती आणि त्याचा लाभ सावरकरांनी उठवलेला आहे. आपलं बी.ए.चं पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतर सावरकर 1903 पासून संध्याकाळच्या या वर्गाला उपस्थित राहू लागले. म्हणजे बी.ए.चा अभ्यास तर चालूच आहे. एल-एल-बीचा अभ्यास सुद्धा सुरू केलेला आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या नजरेसमोर आपण जे क्रांतिकार्य करायचं ठरवलेलं आहे, त्या पथावरती सुद्धा सावरकर अतिशय भक्कमपणे चालायला लागलेले आहेत, मार्गस्थ व्हायला लागलेले आहेत. पुण्याला आल्यानंतर सुद्धा त्यांनी लवकरच स्वतःचा गट निर्माण केला. मित्रमेळा शाखेची स्थापना सुद्धा केलेली आहे. आता जशी फर्ग्युसन कॉलेजला शाखा तयार झाली मित्रमेळ्याची, तशीच सावरकर डेक्कन कॉलेजला महाविद्यालयात जायला लागल्यानंतर तिथे सुद्धा मित्रमेळ्याची त्यांनी शाखा सुरू केली बरं का. आणि त्या शाखेमध्ये कोण कोण होतं? बाबासाहेब खापर्डे होते, रणदिवे होते, पांडे, गुरुनाथ बेऊर, देवभानकर आणि पांडुरंग महादेव बापट, की ज्यांना आपण सेनापती बापट ह्या नावाने ओळखतो. ही सर्व मंडळी आता मित्रमेळ्याचे सदस्य बनलेली आहेत. आणि या सर्व सावरकर गटातील तरुणांचा पोशाख अगदी एकसारखा असायचा मंडळी. ते स्वदेशी मालच वापरायचे. संध्याकाळी एकत्र फिरायला जायचे आणि एखाद्या जुन्या देवळात किंवा डोंगरावरती एकांत ठिकाणी बसून आपल्या भविष्यातल्या क्रांतिकार्याची जी काही योजना आहे त्याच्यावरती विचार करायचे आणि तशी कृती करताना संभाव्य काय अडचणी येऊ शकतात यांचा सुद्धा उहापोह किंवा विचार-विमर्श केला जायचा. पण हे सगळं करत असताना आपल्या अभ्यासाकडे मात्र या तरुणांचं दुर्लक्ष व्हायचं नाही. म्हणजे खरोखर आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा हे सगळे गुण आत्मसात करण्यासारखेच आहेत मंडळी. कारण हल्लीची जी तरुण पिढी आहे खास करून, ती आपल्याला ध्येयहीन किंवा आदर्शहीन वाटायला लागलेली आहे. कारण अशा थोर व्यक्तिमत्वांचा परिचय हल्लीच्या युवा पिढीपुढे असतोच असं नाही. संपूर्ण जे आपण ज्याला म्हणतो तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाच्या मोहजालामध्ये अडकत चाललेली ही पिढी आहे, असं आपल्याला वाटतं. अर्थात संपूर्ण पिढीसाठी हे मत नाही आहे, पण बहुतांश वेळेला आपल्याला समाजात आज हे चित्र दिसतं. मग अशा वेळेला आपल्या देशातली अशी जी उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं जीवन कार्य जर का ह्या तरुणांसमोर आपण ठेवलं, तर खरोखरच आपल्या संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होणार आहे. तर मंडळी, आत्ताच आपण बघितलं, की ही मित्रमेळ्यातली मंडळी आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करायची नाहीत. आपला नैतिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास करण्याच्या कामी ते कटाक्षाने दक्ष असायचे. म्हणजे प्रत्येक बाबतीत आपलं व्यक्तिमत्व कसं घडलं पाहिजे, त्याचा विचार आणि त्याप्रमाणे कृती हे सर्व सदस्य करायचे. आणि धनंजय कीर यांचं जे पुस्तक आहे ना सावरकरांच्या चरित्राचं, त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलंय. ते असं म्हणतात, "साहित्य आणि राजकारण या क्षेत्रात तळपणारे
आणि भारतीय स्वातंत्र्याच्या कामासाठी खपणारे कितीतरी पराक्रमी वीर सावरकर गटाच्या शस्त्रागारातच तयार झालेले होते. अगदी ज्याला आपण म्हणतो ना, अचूक वाक्य लिहिलेलं आहे. अचूक मूल्यमापन करणारं हे वाक्य आहे मंडळी. मौज आणि गंमत नव्हे, तर श्रमशक्ती आणि सहनशक्ती यांच्यावर या सावरकर गटातल्या तरुणांचा भर होता. आणि त्यांचं एक बोधवाक्य किंवा ब्रीदवाक्य म्हणूया, एक असं होतं, "जो बलवंत तोच उरतो जिवंत." अशा प्रकारे मंडळी पुण्याला आल्यानंतर सावरकरांनी आपला गट निर्माण केला. त्या गटातल्या सर्व सदस्यांना मित्रमेळ्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. आणि आता पुण्यामध्ये सुद्धा सावरकरांच्या नावाचा हळूहळू बोलबाला व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मग आता पुढे परदेशी होळीचं प्रकरण वगैरे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमधनं बघायचं आहे मंडळी. पण आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या YouTube चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.